नमस्कार। आज चैत्र शुक्ल चतुर्थी शके 1943। मी अर्चना केतकर सादर करत आहे ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। विनाकारण रस्त्यांवरून फिरणाऱ्या तसंच कोविडचे नियम मोडणाऱ्या 211 वाहन चालकांवर कारवाई। ग्लोबल कोविड हॉस्पिटल कोविड सेंटरमध्ये डॉक्टर नर्स यांच्यासह वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ पुरवण्यास अपयशी ठरलेल्या कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, नारायण पवार यांची मागणी। आणि नागरिक विकास आघाडीच्या वतीने ठाणे शहरातील नागरिकांसाठी एक हेल्पलाईन। आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका। तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या पहा श्री स्थानक वाहिनी। आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ग्लोबल कोविड हॉस्पिटल कोविड सेंटरमध्ये डॉक्टर नर्स यांच्यासह वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ पुरवण्यास अपयशी ठरलेल्या कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी आज केली। ग्लोबल हॉस्पिटलमध्ये 24 तासांसाठी 350 डॉक्टरांची गरज असताना अवघ्या 150 डॉक्टरांच्या सहाय्याने तपासणी केली जात असल्यामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे। त्याचबरोबर त्याने महापालिकेची फसवणूक केली असल्याकडे पवार यांनी लक्ष वेधलं आहे। कोरोनाच्या पहिल्या आपत्तीवेळी 10 वेळा जाहिरात देऊनही महापालिकेला डॉक्टर नर्ससह वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध झाले नव्हते। त्यामुळे महापालिकेने मनुष्यबळ पुरवण्याचे कंत्राट दिले। त्यासाठी प्रति बेड मागे 500 रुपये ते 1500 रुपये कंत्राटदाराला अदा केले जात आहेत। मात्र सद्यस्थितीत कोविड रुग्णालयात डॉक्टर नसल्यामुळे रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे। तशीच परिस्थिती पार्किंग प्लाझा रुग्णालयाची आहे। अपुरे कर्मचारी आणि पूर्ण क्षमतेने हॉस्पिटल सुरू करण्यात आलेले नाही, तर वोल्टास, भूमिपुत्र, कौसा, बुश कंपनी, बोरिवडे येथील हॉस्पिटल्स बंद आहेत। संबंधित कंत्राटदार हा आवश्यक डॉक्टर नर्ससह वैद्यकीय कर्मचारी पुरवण्यास अपयशी ठरलेला आहे। किंबहुना त्या कंत्राटदाराची क्षमता नसल्यामुळेच तो कर्मचारी पुरवू शकत नाही। मात्र त्याने आपल्याकडे पुरेसे कर्मचारी उपलब्ध असल्याचा आभास निर्माण करून कंत्राट मिळवले। त्याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनीही खातरजमा केलेली नाही। त्याचे परिणाम आज ठाणेकरांना भोगावे लागत आहेत। याकडे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी लक्ष वेधलंय। ग्लोबल हॉस्पिटलची क्षमता 1300 रुग्णांची आहे। प्रत्यक्षात त्या ठिकाणी 1024 रुग्ण दाखल करण्यात आले आहेत। या रुग्णांवर उपचारासाठी 24 तासात 350 डॉक्टरांची आवश्यकता आहे। प्रत्यक्षात 150 डॉक्टरांच्या बळावर उपचार केले जात आहेत। ही संतापजनक बाब आहे। या रुग्णालयात डॉक्टरांबरोबर नर्स आणि कर्मचाऱ्यांची संख्याही अपुरी आहे। त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत। त्यामुळे संबंधित कंत्राटदाराला महापालिकेने पाठीशी न घालता फौजदारी कारवाई करावी अशी मागणी पवार यांनी केली आहे। ग्लोबल कोविड हॉस्पिटलमधील बॉडी बॅग संपल्याचा प्रकारही नुकताच उघडकीला आलाय। संबंधित कंत्राटदाराला आतापर्यंत कोट्यवधी रुपये अदा करण्यात आले आहेत। मात्र रुग्णसंख्या कमी असल्यामुळे कंत्राटदाराची अकार्यक्षमता झाकली गेली। किंबहुना काही अधिकाऱ्यांकडून अकार्यक्षमतेवर पांघरूणही घातले गेले असावे अशी शंका नगरसेवक नारायण पवार यांनी व्यक्त केली आहे। आतापर्यंत कोट्यवधींचे बिल अदा केल्यानंतरही उपचारांची वानवा असल्याची बाब संतापजनक आहे असं नारायण पवार यांनी म्हटलंय।
केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ग्रामीण भागात कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्यात येते. नागरिकांना देण्यात येणारी लस ही संपूर्णपणे सुरक्षित असून लाभार्थी नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करावं असं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुपाली सातपुते यांनी ग्रामीण भागातील नागरिकांना केलं आहे. त्याचबरोबर कोविडच्या दुसऱ्या लाटेशी लढताना लाभार्थी नागरिकांचे 100% लसीकरण होण्यासाठी युद्ध पातळीवर माहिती शिक्षण संवादाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिलेत. ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये विशेषतः आदिवासी पाड्यांवरील नागरिकांमध्ये कोविड प्रतिबंधक लसीकरणाबाबत चुकीच्या गैरसमजुती असल्याचं निदर्शनाला आलं आहे. त्यामुळे लसीकरण करण्यासाठी नागरिक फारसे उत्सुक नाहीत. ही बाब लक्षात आल्यावर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात लसीकरण मोहीम हाती घेण्यात आलेली असून यासाठी जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची संपर्क अधिकारी म्हणून नेमणूक करून प्रत्येकाची जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे. आज रुपाली सातपुते यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ग्रामीण भागातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतला. ग्रामीण भागात कोविड रुग्णांसाठी कोविड केअर सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. यामध्ये भिवंडी तालुक्यातील भिणार येथे 208 बेडचे कोविड केअर सेंटर उभारण्यात आलेले आहे. तसेच शहापूरच्या गोठेघर येथे 100 बेडचे आणि कल्याणी येथील वरप येथे 100 आणि मुरबाड येथे ट्रॉमा केअर येथे 75 बेडचे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. कोरोना आपत्तीच्या काळात ऑक्सिजन साठा मिळवण्यात ठाण्यातील खासगी हॉस्पिटल प्रशासन हतबल झाले आहे. या प्रश्नात तातडीने महापालिकेने लक्ष घालून खासगी हॉस्पिटलला ऑक्सिजनचा साठा पुरवावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. पार्किंग प्लाझामधील ऑक्सिजन साठा संपुष्टात आल्यामुळे रुग्ण हलवण्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर आता ठाण्यातील खासगी हॉस्पिटलमधील साठा संपत आला आहे. काल दुपारपासून खासगी हॉस्पिटलमधील व्यवस्थापन महापालिका आणि सरकारी यंत्रणांकडे ऑक्सिजनसाठी धावपळ करीत होते. मात्र त्याची दखल घेण्यात येत नव्हती. त्यामुळे खासगी हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने लोकप्रतिनिधींकडे दाद मागितली अशी माहिती डुंबरे यांनी दिली. त्याचबरोबर या प्रश्नावर तातडीने महापालिका प्रशासनाने हस्तक्षेप करून खासगी हॉस्पिटलला तातडीने गरजेनुसार ऑक्सिजन पुरवठा करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. भिवंडी शहरातील एका हॉस्पिटलमधील ऑक्सिजन साठा संपुष्टात येणार असल्यामुळे 16 रुग्णांना हलवण्यात आलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर ठाण्यातील हॉस्पिटलवरील आपत्ती टाळण्यासाठी तातडीने महापालिका प्रशासनाने हस्तक्षेप करावा अशी मागणी मनोहर डुंबरे यांनी केली आहे. ठाण्यात संचारबंदी सुरू असून अनेक वाहन चालक विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याचं निदर्शनाला येतंय. त्यामुळे ठाणे वाहतूक शाखेतर्फे अशा वाहन चालकांवर कारवाई करण्यात येते आहे. काल दिवसभरात अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडलेल्या 211 वाहन चालकांविरुद्ध वाहतूक शाखेने कारवाई केली तर 181 वाहनं जप्त केली असून यामध्ये 97 रिक्षा चालकांचा समावेश आहे. ठाणे शहरात पोलिसांनी जागोजागी नाकाबंदी केली असून कोरोनाचे नियम न पाळणाऱ्या रिक्षा तसंच दुचाकी 4 चाकींवर कारवाई होते आहे. यामध्ये रिक्षामधून 2 पेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणे, दुचाकीवरून विनाकारण ट्रिपल सीट तसंच 4 चाकीमधून जाताना कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई केली जात असल्याचं पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी सांगितलं. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञानयुक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा.
डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. कोविड रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून इस्पितळात बेड उपलब्ध होत नाहीत. त्यातून रुग्णालयात प्रवेश मिळाला तरी ऑक्सिजनची कमतरता आणि रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी मारामार यामुळे ठाणे शहरातील कोरोना बाधित रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक एकीकडे प्रचंड हतबल झाले असताना दुसरीकडे ठाणे महापालिकेची ढिसाळ यंत्रणा आणि निष्क्रिय प्रशासनाचे वाभाडे निघत असल्याचं दुर्दैवी चित्र समोर आलंय. रेमडेसिवीर इंजेक्शनची मोठ्या प्रमाणात टंचाई होण्यामागे वास्तव अतिशय भयानक असून रुग्णांची संख्या वाढणे हे त्याचे कारण नाही, तर पालिकेच्या आरोग्य यंत्रणेचा ढिसाळ कारभारामुळेच इंजेक्शनची टंचाई निर्माण झाली आहे, असा आरोप ठाणे मतदाता जनजागरण अभियानाच्या सचिव चेतना दीक्षित यांनी केला आहे. दीक्षित या गेल्या महिन्याभरात दिवस रात्र रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना बेड मिळवून देण्यासाठी मदत करीत आहेत. त्यामुळे ठाण्यातील सर्व खाजगी आणि सरकारी रुग्णालय आणि पालिकेचे आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांच्या त्या संपर्कात आहेत. प्रशासन यंत्रणा इतकी ढिली असून त्यावर लोकप्रतिनिधींचं अजिबात नियंत्रण नसल्यामुळे अनेक रुग्णालयात गेले महिनाभर ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत होता, असं त्यांनी सांगितलं. रुग्णसंख्या वाढत असताना वेगाने निर्णय घेऊन हा पुरवठा सुरळीत करणं गरजेचं होतं, पण प्रशासन गंभीर नसल्याने तसंच त्यांना जाब विचारणारे कोणी नसल्यामुळे दुर्दैवाने निर्णय घेण्यात प्रचंड ढिसाळपणा झाला आणि ऑक्सिजनचा तुटवडा प्रमाणाबाहेर वाढला. त्यामुळे डॉक्टरांना नाईलाजाने इंजेक्शनचा सहारा घ्यावा लागल्याचे डॉक्टर चेतना दीक्षित यांनी स्पष्ट केलं असून आज ठाणे शहरातील परिस्थिती अजून हाताबाहेर जाण्याची शक्यता वर्तवली आहे. गंभीर होत जाणाऱ्या परिस्थितीमध्ये आता ठाणेकरांना कोणी वाली राहिलेला नाही. रुग्णांना धावपळ करून तातडीने मदत उपलब्ध करून देणं, रुग्णांच्या नातेवाईकांशी बोलून त्यांना मानसिक आधार देणं यासाठी ठाणे शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्रित प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाण्यातील शेतकरी कामगार पक्ष, जनता दल, धर्मराज्य पक्ष, आम आदमी पार्टी, स्वराज्य इंडिया, ऐक्यवादी रिपब्लिकन पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी या परिवर्तनवादी पक्षांच्या तसेच लोकराज संघटन आणि मतदाता जागरण अभियान या नागरी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या नागरिक विकास आघाडीच्या वतीने ठाणे शहरातील नागरिकांसाठी एक हेल्पलाईन सुरू करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आला. रुग्णांना बेड आणि इस्पितळातील रुग्णांना इंजेक्शन मिळवून देण्यासाठी गरीब आणि सर्वसामान्य जनतेला या हेल्पलाईनच्या माध्यमातून ठाणे नागरिक विकास आघाडीचे कार्यकर्ते 24 तास मदतीचा हातभार लावणार आहेत. उद्यापासून सुरू होणाऱ्या या हेल्पलाईनच्या माध्यमातून आरोग्य यंत्रणेवर लक्ष ठेवण्याचा आणि इंजेक्शनचा काळा बाजार रोखण्याचा देखील प्रयत्न करणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. नागरिकांनी मदतीसाठी अनिल म्हात्रे यांच्याशी 98 330 54 856 आणि डॉक्टर चेतना दीक्षित यांच्याशी 98 671 00 199 या दूरध्वनीवर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तू विक्री करणाऱ्या दुकानांच्या वेळा सहाय्यक आयुक्तांकडून निश्चित केल्या जाणार आहेत. मात्र त्यात व्यापाऱ्यांवर सक्ती न करता स्थानिक व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून निर्णय घ्यावा, अशी मागणी गटनेते मनोहर डुंबरे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने मार्गदर्शक तत्व निश्चित केली आहेत. त्यानुसार दुकान, भाजीपाला दुकान, फळ विक्रेते, दूध दुकाने, बेकऱ्या, खाद्यपदार्थ दुकाने आदी दाट लोकवस्तीच्या ठिकाणी आहेत का किंवा दुकानांमध्ये गर्दी होते आहे का याबद्दल सहाय्यक आयुक्तांना वेळोवेळी अभ्यास करण्याची सूचना केली आहे. त्याचबरोबर दुकानांच्या वेळा बदलणे तसेच दुकानांच्या वेळा निर्धारित करून देणे आवश्यक आहे. खुल्या मैदानांच्या जागा, मोकळ्या जागा निर्धारित करून काही दुकानं हलवणे शक्य आहे का, तात्पुरत्या स्वरूपाची दुकाने सुरू करता येतील का ते पाहणे आवश्यक असल्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने कोविड पसरण्यास कारणीभूत ठरत असतील तर सहाय्यक आयुक्तांना काही दुकाने बंद करण्याचा अधिकारही देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आणि व्यापाऱ्यांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेने कोणताही निर्णय घेताना स्थानिक व्यापारी संघटनांबरोबर चर्चा करावी, त्यानंतरच निर्णय घ्यावा अशी मागणी मनोहर डुंबरे यांनी केली आहे. जिल्ह्यात काल कोरोनाचे 5,364 रुग्ण सापडले असून दिवसभरात 31 जणांचा मृत्यू झालाय. आतापर्यंत 3,30,876 रुग्ण कोरोनातून बरे झाले तर 6,825 जणांचा मृत्यू झालाय. जिल्ह्यात सध्या 58,020 रुग्ण उपचार घेत असून आतापर्यंत एकूण 4,01,054 पॉझिटिव्ह रुग्ण नोंदवले गेले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात काल 1,505 नवे रुग्ण सापडले तर 8 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 1,533 जणांचा मृत्यू झाला. ठाणे ग्रामीणमध्ये 202 नवीन रुग्ण सापडले तर एकाचा मृत्यू झाला. आतापर्यंत 625 जणांचा मृत्यू झाला आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. विनाकारण रस्त्यांवरून फिरणाऱ्या तसंच कोविडचे नियम मोडणाऱ्या 211 वाहन चालकांवर कारवाई. ग्लोबल कोविड हॉस्पिटल कोविड सेंटरमध्ये डॉक्टर, नर्स यांच्यासह वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ पुरवण्यास अपयशी ठरलेल्या कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, नारायण पवार यांची मागणी. आणि नागरिक विकास आघाडीच्या वतीने ठाणे शहरातील नागरिकांसाठी एक हेल्पलाईन. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.